तर इराणवरील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावली गेली आहे। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इराणवरील कारवाईचं जोरदार समर्थन केलं गेलंय। इराणनं माघार घ्यावी, युद्धबंदी करावी, अमेरिकेनं ही आक्रमक भूमिका मांडली। रशिया आणि चीनकडून अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। दरम्यान याच सर्व घडामोडींची माहिती देत आहेत पुढारीचे अमेरिकेतील विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर। बघूया। न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची बैठक आज पार पडली। इराणने केलेल्या मागणीवरनं ही बैठक झालेली होती। अमेरिकेने इराणच्या आण्विक केंद्रावर जे हल्ले केलेले आहेत त्याबाबत विचारविनिमय करून तोडगा काढावा अशी इराणची मागणी होती। याच्यामध्ये चीन, पाकिस्तान आणि रशिया या तिघांनी एकत्र येऊन या लढाईमध्ये शस्त्रसंधी व्हायला पाहिजे अशा स्वरूपाचा एक ठराव प्रस्तावित केलेला आहे। त्यावर सोमवारपर्यंत मतं मागवण्यात आलेली आहे आणि 15 सदस्यांची ही जी सुरक्षा समितीची बॉडी आहे ती काय निर्णय घेतो याच्यावर बरंच काही अवलंबून आहे। या बैठकीमध्ये रशिया, चीन, नंतर अमेरिका, इस्रायल यांच्या प्रतिनिधींनी आपापली मतं मांडली। यामध्ये युनायटेड नेशन्सचे सेक्रेटरी जनरल गुटेरस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांचं म्हणणं असं होतं की एकंदरच ही जी लढाई आहे ती धोकादायक वळणावर आलेली आहे आणि विनाशर्त ताबडतोब वाटाघाटी सुरू व्हायला पाहिजेत आणि हे युद्ध तातडीने थांबवलं जायला हवं। आता या संबंधामध्ये नेमकं काय होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल। कदाचित या प्रकरणामध्ये अमेरिका आपला व्हेटो वापरण्याची शक्यता आहे। हा जर ठराव पास व्हायचा असेल तर 15 सदस्यांच्या बॉडीमध्ये 9 मतांची गरज आहे किंवा चीन, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका हे जे देश आहेत त्यांनी व्हेटो वापरता कामा नये। जर अमेरिकेने व्हेटो वापरला तर साहजिकच हा ठराव मंजूर होणार नाही। अर्थात या ठरावामध्ये इस्रायल किंवा अमेरिकेचा उल्लेख नाही आहे, परंतु हे जे आण्विक केंद्रावरचे हल्ले आहेत त्याचा मात्र निषेध करण्यात आलेला आहे। या ठरावाची प्रतिक्रिया लगेचच उमटलेली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल ह्या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लगेच एक ट्विट केलेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे का की इराण जर ताठर भूमिका घेत असेल तर रेजिम चेंज व्हायला काही हरकत नाही। आधीच्या अमेरिकेच्या भूमिकेमध्ये रेजिम चेंजचा उल्लेखच नव्हता, परंतु आता मात्र ट्रम्प यांनी रेजिम चेंज मेक इराण ग्रेट अगेन जर प्रत्यक्षात यायला हवं असेल तर व्हायला पाहिजे असा सूर लावलेला आहे। मार्को रुबियो यांनी सांगितलं होतं की आम्हाला रेजिम चेंजशी काही देणं घेणं नाही आहे, परंतु आता ही भूमिका अमेरिका बदलू पाहत आहे हे या निमित्ताने पुन्हा स्पष्ट झालेलं आहे।